वेळेला इच्छा असूनही एकत्र येता येत नाही आणि म्हणून असा हा एकत्र येण्यासाठीचा जो तुमचा अट्टास होता तो आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येत आहे। या प्रसंगी माझे सहकारी डी आयर सर, जी तात्या, ए सोनवणे, जे गांगुर्डे, पी वाघ, शिवाजी भाऊ, संगीता मॅडम, निकम मामा, या विद्यालयाचे लिपिक वनाजी भाऊसाहेब आणि आपण सर्व माजी विद्यार्थी, प्रथमतः मी या स्नेह मेळाव्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि एक छानसा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, सगळ्यांना मनापासून धन्यवादही देतो। मित्र, गेट टुगेदर म्हणजे नुसतं एकत्र येणं नसतं, ही एक अनौपचारिक अशी भेट असते की ज्या भेटीतून आपल्या मैत्रीचं जे नातं आहे ते घट्ट विणलं जातं, त्याच्यामध्ये वृद्धी होते आणि आपल्या 20 वर्षामध्ये जी काही आपल्या जीवनामध्ये सुखदुःख आले असतील ती आपण या ठिकाणी शेअर करत असतो आणि अशा ठिकाणी ते शेअर करण्याची आपल्याला संधी मिळते की ते आपलेच बालपणीचे मित्र असतात, हायस्कूल जीवनातले मित्र असतात आणि त्यांना शिकवणारे ते सहकारी शिक्षक असतात की सहज आपण आपल्या मनातलं जे काही असतं ते मोकळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। आणि म्हणून नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही एकमेकापासून किती दूर होतात आणि आज त्या निमित्ताने एकत्र आलात, आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडलं ते एकमेकाला शेअर केलं, कारण मित्र स्वार्थी नसतात। काही ठिकाणी आपल्याला स्वार्थी लोकांचा अनुभव येतो, परंतु मित्रमैत्रिणींमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एकमेकाच्या मनातलं अगदी मोकळं करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये आणि मित्राच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थभाव नसतो आणि म्हणूनच त्या भेटीगाठीसाठी असे कार्यक्रम आयोजित करणं हे उचित असतं। हा काही विद्यार्थ्यांचाच कार्यक्रम नसतो, अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या राजकारणात असतील, नोकरीमध्ये असतील, शेती क्षेत्रामध्ये असतील, अनेक लोक एकत्र येऊ शकतात, एकत्र भेटू शकतात, एकत्र एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू शकतात आणि तेवढ्यासाठीच हा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं। गेल्या 20 वर्षापूर्वी तुम्ही हे विद्यालय सोडलं आणि हे विद्यालय सोडल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जो काही आज आमूलाग्र असा बदल झाला त्याचं सगळं श्रेय हे विद्यालयाला आणि विद्यालयामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना दिलं जातं। शिक्षक त्याचं नोकरीच्या निमित्ताने त्याचं काम करत असतो, परंतु चांगले वाईट अनुभव जे आलेले असतात ते आपण या ठिकाणी बोलून दाखवतात, त्याच्यात आमचं मन एकदम भरून येतं आणि आपण फुल नाही फुलाची पाकळी यांच्यापर्यंत पोहोचवली म्हणूनच हे आजच्या आयुष्यापर्यंत हे घडलेले आहेत, घडत राहतील। क्षेत्र कुठलंही असलं, मग कोणी शेती करत असेल, कोणी मजुरी करत असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी व्यावसायिक असेल, काही जण आर्मीमध्ये सेवा देत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही कमीपणा वाटून घ्यायची काही आवश्यकता नाही। ती ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने, प्रयत्नाने आपण ते मिळवलेलं आहे। कधी कधी आपण म्हणतो की नशिबाची साथ नव्हती, परिस्थिती नव्हती, परंतु मला वाटतं या ठिकाणी नशीब आणि परिस्थिती करायचं असलं किंवा मिळवायचं असलं ते काही आड येत नाही, परंतु आपण ते दोष देत असतो, निमित्त सांगत असतो। ज्याचं त्याचं कर्तृत्व जसं असेल तसं आपल्याला या ठिकाणी क्षेत्र मिळत असतं। कदाचित काही वेळेला बोलता बोलता आपण परिस्थितीवर ढकलतो, तर आता आपल्यामध्ये ए सोनवणे सर, आम्ही जवळून पाहिलं आहे, त्यांची तर परिस्थिती इतकी वाईट होती आणि त्यांना समोर दिसत होतं आपण काहीतरी केलं तरच आपल्या पुढच्या आयुष्याची एक चांगली जडणघडण होईल आणि एक आपण काहीतरी समाजामध्ये एक चांगलं नावलौकिक मिळू शकेल। त्यांच्या
शिक्षणाच्या अडीअडचणी इतक्या होत्या आर्थिक. मालेगावमध्ये ते ज्या वेळेला कॉलेजला शिकायला होते ते अक्षरशः दिवसभर काम करायचे. सुट्टीच्या दिवशी कमवा आणि शिकवा, कमवा आणि शिका हा एक विभाग होता, तिथं काम करायचे, मजुरीला जायचे, सायकल दुकानावर काम केलं. त्यांना परिस्थिती तिथं काही आडवी आली नाही, त्यांचा तो प्रयत्न होता, त्या प्रयत्नातून त्यांनी ते यश मिळवलं. आज पुढची फॅमिली सुखी झाली. म्हणजे आपण काय वेळेला विनाकारण दोष देत असतो, त्या ठिकाणी आपण कमी पडलो असं म्हणायचं आणि त्याला आपण ते स्वीकारायचं. पण ठीक आहे, जे आपल्याला आता आपल्या प्रयत्नातून जे मिळालं ते टिकवणं, आपल्या संसारामध्ये रमणं, मुलामुलींमध्ये रमणं, त्यांना चांगले संस्कार देणं, त्यांना चांगलं घडवणं. जरी तुम्हाला शक्य झालं नसेल तरी तुमची उणीव ते भरून कशी काढतील. आता धनंजयने सांगितलं की एक मुलगा एक मुलगी, आता छोटंसं कुटुंब झालं, खूप काही अवघड नाही. पूर्वी आपण आमच्या वेळेचा विचार केला तर आम्ही 4 भाऊ 3 बहिणी, आई वडील आजोबा, 10 लोकांचं कुटुंब होतं. त्यावेळेच्या त्या कमवत्या माणसाला काही जीवावर जायचं नाही. त्यावेळेच्या गरजाही कमी होत्या, आवडीनिवडी असायच्या तरी त्या बाजूला ठेवाव्या लागायच्या. आज आपल्याला कमी उत्पन्न जरी असेल तरी त्या आपली मुलं मुली ऐकून घेत नाही, ते बाजूला ठेवता येत नाही, ती बरोबरी करतात. म्हणून त्यांना नाराज करू नका. चांगल्या गोष्टीसाठी ते भांडत असतील, चांगल्या गोष्टीसाठी ते तुमच्याकडे हट्ट धरत असतील तर त्यांचा हट्ट जरूर पुरवा. परंतु एखादी गोष्ट जर त्याच्याकडनं वाईट घडत असेल तर वाईट गोष्टीपासून त्याला परावृत्त करा, की जेणेकरून तो बिघडणार नाही, तो स्पीचवरून बाजूला जाणार नाही. हे छोटे छोटे गोष्टी असतात. बऱ्याच वेळेला व्यवसायामुळे, नोकरीमुळे, घरातल्या कामाच्या व्यापामुळे आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही. परंतु मी असं म्हणेन, काम नोकरी हे तर आयुष्यभर आहेच, परंतु 1-2 तास त्यांच्याशी संवाद करा, त्यांच्यासाठी द्या. दुपारचं जेवण एकत्र होऊ शक्य नसेल तर संध्याकाळचं जेवण एकत्र घ्या. त्याच्यातून त्याचीही नाराजी दूर होते, त्यालाही वाटतं की नाही माझे आईवडील माझ्यासाठी वेळ द्यायला तयार आहेत, की जेणेकरून त्याच्या ज्या अपेक्षा असतात सगळ्यात जरी पूर्ण करता आले नाही. मोबाईलमुळे संवाद कमी झाले. बसचा प्रवास करत असताना आपण एकमेकाशी गप्पा मारत तो प्रवास कुठे व्हायचा कळायचं नाही. आता मुलं मुली किंवा ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, आता संवादच राहिला नाही. आता खुशाल मोबाईलशी खेळणं आणि मोबाईलमध्ये डोकं घालणं, कुठे प्रवास त्यांनाच माहिती. म्हणजे इतकं आपण आपलं जे दररोजचं दैनंदिन जीवन आहे ते बदलून टाकलं आणि त्याच्यामुळे मग खूप आपल्याला एक वेगळं काही जग पाहायला मिळतं आहे. आणि अशा या जगामध्ये वावरायचं असेल, टिकून राहायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी खूप काही बदलावं लागेल, खूप काही सहन करावं लागेल आणि आलेल्या प्रसंगांना सामोरं जाऊन आपल्याला तोंड द्यावं लागेल. या ठिकाणी वेळ झाला, हा कार्यक्रम तुम्ही अतिशय चांगला घडून आणला. गेट टुगेदरमध्ये बालपणीच्या आठवणी तुमच्या जाग्या झाल्या. राजूने सांगितलं की जणू आता बेल पडते, प्रार्थनेला आपण गोळा होतोय, पहिला तास सुरू झालेला आहे आणि त्या सगळ्या आठवणी येणं साहजिक असतं की या विद्यालयामध्ये तुम्ही 10-15 वर्ष, आता 5वीला आले म्हणजे 10वीपर्यंत किमान ते 6 वर्ग आहेत. इथल्या ज्या आठवणी आहेत त्या जाग्या होतात. इथल्या निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून गेलेल्या आहेत. इथला हा परिसर आपल्याला काहीतरी शिकवण देऊन गेलेला आहे. खडू असेल, फळा असेल, निर्जीव वस्तू असेल, त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून साहजिक या ठिकाणी या आठवणी आपल्याला येतात आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच खऱ्या अर्थाने हा गेट टुगेदर कार्यक्रम असतो. भविष्यात कार्यक्रम करू नका, पण तुमच्यामध्ये आता हा एवढा जो ग्रुप आहे यांच्याशी संवाद ठेवा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत चला. आपण खूप काही आर्थिक जरी त्या ठिकाणी देऊ शकलो नाहीत तर एकमेकाला धीर देणं, एकमेकाला आधार देणं, मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो. आजारपणामध्ये नवऱ्याने साथ दिली, ती कॅन्सरसारख्या आजारावर तिने मात केली. असं एखादा खूप खचलेला असेल, त्याला तुमचा 4 मित्रांचा एक शाब्दिक जरी आधार मिळाला तरी त्याला प्रेरणा मिळते, तो उठून उभा राहतो आणि पुढचं आयुष्य जगायला तो सुरुवात करतो. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कित्येक लोक अगदी जीवनातून उठून गेल्यानंतर सुद्धा त्यांना कुणीतरी उपदेश केला, त्या उपदेशाप्रमाणे तुमच्यामध्ये एक आध्यात्मिक उद्बोधन करणारे
पाटील बाबा आहेत, ते आता समाजामध्ये फिरतात. असे कितीतरी दुःखी लोक आहेत, पण त्यांनी तास 2 तास प्रबोधन केलं तर ते दुःख बाजूला ठेवतात, त्यांच्या नावाने ते जय जयकार करतात. म्हणजे तुमच्याजवळ जे आहे ते तुमचंच आहे असं सगळ्यांना जरी वाटत असेल तरी त्याच्यामध्ये इतरांचंही काही आपलं तरी देणं लागतं. त्यांच्यासाठीही थोडंसं आपण वेळ द्या, थोडंसं त्यांच्यासाठीही जगा, स्वतःसाठी तर जगाच. आणि म्हणून जे आजपर्यंत तुमच्या वाट्याला जे चांगलं आलं असेल ते स्वीकारा, वाईट आलं असेल तेही स्वीकारा. आणि वाईटातून चांगलं निर्माण होतं, चांगल्यातून वाईट, चांगलं करताना वाईटही होतं. पण याला संसार म्हणतात. थोडीशी तडजोड करा. पती पत्नीमध्ये वाद असतील ते मिटून जातात, पण तडजोड केली तर. हट्ट धरून राहिलात किंवा ईर्षेला पेटलात तर ते जास्त फाटतं. आणि म्हणून फाटणार नाही, इतकं जोडलं कसं जाईल. अशा प्रकारचं जर तुमचं दैनंदिन जीवन असेल, आनंदी जीवन असेल, आणि घरात जर संवाद असतील, घरातलं वातावरण जर आनंदी असेल तर मन प्रसन्न राहतं. आणि मन प्रसन्न राहिलं म्हणजे आजारही त्या ठिकाणी दूर राहतात. बऱ्याच वेळेला मानसिक आजार हे कौटुंबिक कलहातून निर्माण होतात. कौटुंबिक कलह कसा निर्माण होणार नाही, गरजा कमी करून घ्यायच्या. एखाद्याने हट्ट धरला ना, ठीक आहे बाबा पूर्ण होईल, चल दिलं तुला, तेवढ्यापुरतं हा म्हणून घेतलं तरी त्याचं समाधान होतं. परंतु मिळणारच नाही आणि आपणही ईर्षेला पेटलं, तोही ईर्षेला पेटला की त्याच्यातून वाद विकोपात जातो. आणि मग ते छोटंसं भांडण खूप मोठं होतं. आत्ताची जी पिढी आहे ती सेन्सिटिव्ह आहे. त्यांना थोडंसं चांगलं बोललं ना ते सहन होईल, पण वाईट बोललं की ते लगेच जीवावर उदार होतं. आणि मग जीवावर उदार झाले त्यांनी काहीतरी काळाबेरा करून घ्यायचं, आणि मग त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभरांनी भोगावे लागतात. म्हणून जीवनामध्ये थोडी तडजोड ठेवा. आहे त्या व्यवसायामध्ये, आहे त्या नोकरीमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहा, संवाद करा आणि एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. आम्हाला बोलवलं, खूप आनंद वाटला, सार्थ अभिमान वाटला. अशाच प्रकारचं वातावरण तुमच्या आयुष्यात वारंवार येत राहो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो.